लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा महायुतीला मोठा झटका बसेल अशी चर्चा सगळीकडे होती. त्यातल्या त्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सगळ्यात मोठा फटका स्थानिक पातळीवरच्या समीकरणामुळे बसू शकतो असं बोललं जात होतं. पण आता एक सर्व्हे समोर आलाय आणि त्या सर्व्हेच्या अनुषंगानं विचार केला तर जवळपास 177 जागांवर सकारात्मक परिस्थिती महायुतीला दिसून येते असं सुद्धा म्हणतात. पण अर्थात हा आकडा पार करणं महायुतीला सध्याच्या परिस्थितीमध्ये खरंच शक्य आहे का? त्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टींमुळे हा सर्व्हे खरा ठरू शकतो, या सगळ्या विषयांबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. हा विषय चर्चेला घेण्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक सर्व्हे घेण्यात आलेला होता आणि त्या सर्व्हेचा दाखला देऊन महायुतीनं उमेदवार ठरवलेला होता किंवा अनेक ठिकाणी उमेदवार बदलला सुद्धा होता. कुठेतरी ह्याच गोष्टीचा तोटा महायुतीला झाला होता अशी चर्चा आहे. पण ह्यावेळी शिंदे सेनेनं आपल्या वतीनं सर्व्हेवरती लक्ष दिलंय आणि हा सर्व्हे तंतोतंत वास्तवदर्शी असावा यासाठी सुद्धा त्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घातलंय असं सुद्धा म्हणतायत. त्यामुळे आता जो सर्व्हे समोर आलाय निश्चितच तो सर्व्हे परिणामकारक ठरू शकतो असं सुद्धा दिसतंय. आता या विषयाकडे वळत असताना एकनाथ शिंदे यांनी लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवलेल्या होत्या. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपावरती त्यांचं वर्चस्व असावं असं त्यांना अपेक्षित असलं तरी सुद्धा भाजप मोठ्या भावाची भूमिका बाजूला टाकणार नाही असं गणित सुद्धा दिसतंय. आता विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाकडनं करण्यात आलेला हा दुसरा सर्व्हे आहे. यामध्ये महायुतीला राज्यातील 177 जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याचं दिसून आलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं 48 जागांपैकी फक्त 17 जागांवरती विजय मिळवलेला होता. मग यामध्ये भाजपला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाचा एका जागेवरती विजय झालेला होता. त्यामुळे महायुतीसाठी विधानसभा निवडणूक अवघड असल्याची सुद्धा चर्चा सुरू झालेली होती. पण ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल पाहिला तर महायुतीसाठी सकारात्मक चित्र दिसतंय. ही संख्या वाढण्यामागे महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या योजना सुद्धा प्रभावी ठरतायत असंही म्हणतायत. म्हणजे महायुती सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा ह्या दोन लोकप्रिय योजनांची घोषणा केलेली होती. यापैकी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला सरकारकडनं 1500 रुपये मिळणार आहेत, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनांमुळे महिला मतदार अधिकाधिक महायुतीसोबत जोडल्या जातील अशी शक्यता आहे. आता ही पकड अधिकाधिक मजबूत करण्यासाठी विभागीय पातळीवरती किंवा जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यामधनं बैठका घेऊन सुनियोजित रणनीती तयार करण्यासाठी शिंदे सेना काम करते असं सुद्धा ऐकायला मिळतंय. आता शिंदे गटाकडनं 10 ऑगस्ट रोजी कोकणातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर 11 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र, 12 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, 13 ऑगस्टला विदर्भ आणि 14 ऑगस्टला ठाणे आणि पालघरमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. तर मुंबईमध्ये सुद्धा शिंदे गटाच्या विभागवार बैठका सुरू आहेत. यामध्ये आणखी 2 घटक अतिशय महत्वाचे वाटतात. एक म्हणजे महायुतीमध्ये बंडखोरीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कारण की 3 पक्षांकडनं एकच उमेदवार द्यायचा असेल तर कोणत्या तरी 2 पक्षाच्या उमेदवारांना समजावून सांगणं प्रत्येक पक्षासाठी अर्थातच अवघड काम आहे. सगळ्याच ठिकाणी ह्यामध्ये यश मिळणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी होऊ शकतेच, पण ही बंडखोरी नमवण्यासाठी उपयुक्त निर्णय घ्यावे लागणार आहेत. तरच हा सर्वे यशस्वी होऊ शकतो किंवा सार्थकी लागू शकतो. यामध्ये आणखी एक महत्वाचा पॉइंट म्हणजे महायुतीसाठी एक चांगली गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो भारतीय जनता पक्षावरती नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तो संघ आता सगळे मतभेद बाजूला ठेवून भाजपाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे निश्चितच मतांच्या बेरजेचं राजकारण हे महायुतीच्या पारड्यामध्ये पडू शकतं अशी शक्यता वाटतेय. आता खरोखरच जो आकडा समोर आलाय तो आकडा महायुती गाठवू शकेल का, ह्याबद्दल तुम्हालाही काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.